आणि ह्या विहिरीचं नाव मंडलेश्वर आहे. आणि ह्या विहीर बनण्याच्या मागे एक दंतेकथा आहे. ही दंतेकथा तुम्हाला माहीत करायची आहे. विहीर आहे ते कुठं जुनी विहीर आहे नाव काय त्या हा वावर वावरनी जुनी विहीर आहे. लय जुनी विहीर आहे. समाधी आहे इकडे कुठेतरी. समाधी ते नाव पाहिजे ना मग. राजा थांबा हे काम करा. या रोडनं काय या रोडनं का ते झेंडा ते झेंडा मग ते चालेल ना तुम्ही. एवढ्या सांगू नाही शकत म्हणून वावरात येतात ना कधी थोडं खाली. अबे तू मुंग्या रुबाल. तर आज आलो आपण अचीपुरामध्ये एक प्राचीन आणि रहस्यमय विहीर बघासाठी. आणि ह्या विहिरीचं नाव मंडलेश्वर आहे. आणि ह्या विहीर बनण्याच्या मागे दंतेकथा. ती दंतेकथा जर तुम्हाला माहीत करायची आहे तर मला पण माहीत करायची आहे. पण आपण इथल्या एक लोकल व्यक्ती आहे ज्यांच्या वावरामध्ये ही विहीर आहे त्या व्यक्तीला भेटू आणि हे विहिरीची माहिती घेऊ. जुन्या काळामध्ये इथं जंगल होतं पूर्ण. हे जे पूर्ण ते जंगल होतं. तर राजा होता. राजाचं नाव माहीत नाही म्हणा पण राजा होता 1200 मध्ये. तर तो इथे शिकायसाठी फिरत होता शिकायसाठी. तर मग त्याला लागली होती तहान. तर मग त्याला इथं दिसलं होतं गायचं खून नसते का आपली गाय असते गायचं खून पाय त्याचं हे दिसलं. त्याच्यामध्ये दिसलं होतं पाणी. आणि त्या टाईममध्ये कुष्ठरोग होता म्हणजे अंगाला आळ्या पडत आहे. तर त्या टाईम त्याचा इलाज नव्हता. त्या टाईम राजा महाराजेपर्यंत. तर तो आला त्यानं असं पाणी पिलं आणि त्याचे पाणी तसं अंगाला चुपून दिलं अंगाले. तर ही बिमारी पूर्ण बसून गेली. त्याने ही गोष्ट सांगितली राणीले. राणी पसंत झाली. राणीले वाटलं की बा जसं हे देवाची लीला आहे हे. तर मग राणीने काय केलं इथं पूर्ण विहीर खोदली आहे. आणि चौभोवताल हे जे गोटे ते राणीच्या साची आहे. तर मग देवाला आराधना केली. पाणी केला की नाही. मग वाट पाहिली पाणी काय आलं नाही. मग त्या राणीने जसं देवाला म्हटलं जर का 7 फेऱ्या मारलं म्हणे 7 फेऱ्या मारायच्या पहिले वेळेला का पाणी नाही आलं म्हणे तुम्ही म्हणजे जशी मी मुंडी कापून तुम्हाला अर्पण करू देवाला म्हटलं होतं. 7वी फेरी मारली जशीच मुंडी कापासाठी चालली होती त्याची 2 टाके ते जशीच कापासाठी चालली होती तसंच झालं फुटायला लागली होती. आजही शंकरची पिंड आहे त्या दक्षिण दिशेनं. तुम्ही जर बेलाचा पान असाल टाकसान कुठे टाका तुम्हाला ते डायरेक्ट थांबा दाखव कुठेही टाका असं म्हणलं जातं की शंकरजी आणि पार्वती जेव्हा इथं आलते तर तिथं जाऊन त्यांनी घर करून घेतलं त्या कोपऱ्यामध्ये. तिथं काय आहे तसं शंकरची पिंड आहे तिथं अंदर संगमरमरची दिसत नाही कोणाला नाही. इथं दिसत नाही खूप पाण्याच्या आतमध्ये खूप आहे. ते पाणी आता तरी दिसत नाही. पार्वतीची कहाणी आहे जशी तर जसे ते इथं आले तिथं जाऊन लपलो त्यांनी घर केलं. तर तुम्ही कुठे बेलपत्र टाका त्या तिथं हे होते ते तिथं जाऊन थांबते आपण जाते आपण इथं टाका तिथं टाका ते आपण जाते अंदर मुजते तुम्हाला दिसत नाही ते तशी असं आहे. अशी कहाणी आहे ते सगळं अगोदर जुनं बांधकामाचं निघून नंतर थोडंसं विटा वगैरे हे केलं. मागच्या वर्षी ते बहुतेक संभाजी ब्रिगेडवाले आले होते. तर मागच्या वर्षी त्यांनी ही सगळं सफाई केली आणि खूप घाण झाली मागच्या वर्षी पण तिथं. हे आता याची थोडंसं तुटत वगैरे आहे. तर काय मी पुरत पिरूवाले काय करतात की काय नाही ते नाही होते. जर तुम्ही अधिक 2 महिन्यानंतर आले असते तर हे पाणी हेपर्यंत जाते इथपर्यंत. तेव्हा खूप मजा येते त्याच्यामध्ये. फोटोशूट वगैरे करायचं खूप चांगलं आहे. वरून जर हे सोडलं आपण पाईप सोडून दिला एकदम धबधब्यासारखी फिलिंग येते इथं. माहिती होती ते मल्हार महाराज मला सापडले होते. मल्हार महाराज हो ते मॉमडेनचे म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र होते मॉमडेनच्या. तर त्यांच्या घरामध्ये जसे खोदकाम करता निघाले. अच्छा मग त्यांनी माझे पैसे आणून दिले होते. हे तुमचं शेत आहे का मग? शेत तुमचंच आहे जसं 4 जणांचं शेत आहे. आणि हे जे बजरंगबली जागृत बजरंगबली साक्षात बजरंगबली. हे जे हे त्यांनी मोठी जमीनच्या अंदर दाबली होती हे वाली. ज्यावेळेस मुस्लिम आक्रांत आले येतं तर त्यावेळेस आपल्या लोकांनी जसे त्या मूर्ती तोडबंद करतात त्याच्याने ते दाबून टाकली होती. मग भगवान ठाकूर म्हणून माणूस होता आमच्या हिरापुरामध्ये. तर त्याच्या स्वप्नामध्ये बजरंगबलीचा एक माणूस इथून जे मंदिर आहे ते फंटन मारलं ते सीताफळाचं त्याच्या मागे गड्डा आहे. तर तिथं त्यांना जसं ती मूर्ती सापडली होती 1900 ते माहीत नाही वर्ष माहिती 87 ते 88 जवळपास हे सापडली होती बहुतेक. त्यांना स्वप्नामध्ये 2.5 जातं त्यांना स्वप्नामध्ये आले होते. ते पहिले आले ते त्रास देत होते समजा त्यांना.
स्वप्नामध्ये ये. तर मग त्यांना एक जण सांगितलं एक काम कर. तर मग त्यांच्या मित्रांनी म्हटलं तू एक काम कर, मी कोणाला काही घेऊ नको म्हणे, कुशा घेऊन खूप घेऊन एकटाच खोद म्हणे. मग त्याने खोदलं होतं. पहिल्या दिवशी खोदलं तर मग चुकीचा गड्डा झाला पहिल्या दिवशी. मग ते डबल झोपले. मग जे अंग टाकलं त्यांनी तिथं. मग डबल बजेमध्ये स्वप्नामध्ये आले, तू इथं 2 हात बाजूने खोद म्हणे. एकट्या माणसानं खोदलं तर एकट्या माणसानं हातावर आणली एकट्या माणसानं. आणि माणसानं तर असं असा ते 50 ते मूर्ती कमी कमी 1 टनच्या जवळपास आहे. हां 4 जणी मिळून उचलून त्या एकट्या माणसानं अशी उचलून आणली होती तिला. तेव्हापासून तिथपर्यंत आतापर्यंत हेच आहे. मग अशी होती या विहिरीची एक दंतकथा. तुम्हालाही आवडली असेल ना तर माझ्या पेजवर जाऊन लाईक आणि शेअर कमेंट करा. आणि हा तुम्हाला जर आणि अशा वेगळ्या वेगळ्या विहिरीबद्दल किंवा अशा ऐतिहासिक वस्तूबद्दल जर तुम्हाला माहिती करायची असेल तर माझ्या एबी प्रोडक्शनला सबस्क्राईब करा. चला मिळाली आहे त्या हिशोबानं आपल्याला असं माहित पडलंय की अचलपूरमध्ये एक राजा होता. तो राजा शिकारीसाठी गेला होता. त्याला खूप ताण लागली होती. तर जसं की हे वावर आहे, ह्या वावरमध्ये बैल चारायला येतात ना, तर त्यांचे पायाचे जे खुरं असतात त्या खुरामध्ये पाणी होतं. तर ताण लागल्यामुळे राजानं ते पाणी पिलं. तर पेल्यानंतर त्याची ताण तर गेलीच आणि त्यानं ताण गेल्यानंतर ते पाणी अंगावर लावलं आणि त्याचा जो त्याला पाणी अंगावर लावल्यानंतर त्याचा जो कुष्ठरोग होता तो बरा झाला. तर मग तो राणीकडे गेला. राणीला त्यांनी ही गोष्ट सर्व सांगितली की माझ्यासोबत असं झालं. आणि राणीनं त्या काळामध्ये इथं आली आणि ही विहीर बांधली. आणि दादाच्या सांगितल्याप्रमाणे की हे जे कुंड आहे, जे की विहीर, ह्या विहिरीमध्ये तुम्ही जर बेलपत्र टाकलं, कुठेही बेलपत्र टाका, इथे टाका, इथे टाका, इथे टाका, कुठेही टाका, तर ते डायरेक्ट त्या कोपऱ्यामध्ये जाते. तो जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का असं काय असेल की जे बेलपत्र तिथं जाते? तिथं माहिती आहे काय? शंकरचं पिंड आहे. म्हणून बेलपत्र कुठेही टाकलं ना तर ते तिथंच जाते. आणि तुम्ही जर म्हणसाल की शंकरचं पिंड कुठे आहे तर ते बाई खाली आहे, जमिनीच्या खाली आहे आणि थोडंसं पाण्याच्या अंदर आहे. आज चाललो आपण विहिरीचं रहस्यमय पार्ट 2 मध्ये. तर तुम्हाला अकबर माहिती आहे ना, अकबरचे 9 रत्न होते. 9 रत्नापैकी एक रत्न म्हणजे महाराजा मानसिंग यांची ही समाधी आहे. आणि ह्या समाधीवर पण तुम्हाला फुल ब्लॉग हवं असेल तर कमेंट करा. आणि आपण त्या विहिरीवरचं तर पाहिलंच आहे, त्या विहिरीचं रहस्यही सांगितलं आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण यांची समाधींची पूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत. तर माझ्या एबी प्रोडक्शनला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.